रणजितसिंह नाईक निंबाळकरांना उमेदवारी मिळाल्यानं धैर्यशील पाटील नाराज आहेत। त्या संदर्भातली ही बातमी। अकलूजमध्ये धैर्यशील मोहिते पाटील यांची नेत्यांसोबत एक बैठक बोलावण्यात आली आहे। धैर्यशील मोहिते पाटीलही या भाजपकडून माढा लोकसभा मतदारसंघास इच्छुक आहेत। निंबाळकरांना दुसऱ्यांदा उमेदवारी दिल्यानं मोहिते पाटील गट नाराज आहे। मोहिते पाटलांना उमेदवारी न दिल्यास भाजपला परिणाम भोगावे लागतील। धैर्यशील मोहिते पाटील यांच्या समर्थकांनी भाजपला हा इशारा दिला आहे। अनेक असे काही कार्यकर्ते मोहिते पाटील गटाचे कट्टर समर्थक आता आपल्या बरोबर आहेत। काय सांगताल, तुम्ही सगळे नाराज झाला होता काय? गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत मोहिते पाटलांनी 1 लाखापेक्षा जास्त मताधिक्याने निंबाळकरांना निवडून दिलं होतं। भाजपने आता ह्यावेळेस भैयासाहेबांना न तिकीट देता खूप मोठी चूक केलेली आहे। याचा परिणाम 3 लोकसभा मतदारसंघात दिसणार आहे। बारामती, सोलापूर आणि माढा याचे परिणाम त्यांना भोगावे लागणार आहेत। तुम्ही काय सांगताल, आज बैठक झाली मोहिते पाटील गटाची, पण कुठलाही निर्णय अजून झालेला नाही। काय तुम्ही मोहिते पाटलांना काय सांगताल? मोहिते पाटलांनी असं काय केलं होतं म्हणून मोहिते पाटलांना त्यांनी तिकीट दिलं नाही, म्हणून आमच्या कार्यकर्त्यामध्ये प्रचंड नाराजी आहे। आम्ही ह्या भाजपला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। यांना येत्या निवडणुकीमध्ये ह्या सोलापूर जिल्ह्यातील 2 मतदारसंघ असतील, सांगली जिल्ह्यातला 1 मतदारसंघ असेल, पुणे जिल्ह्यातला 1 मतदारसंघ असेल, ह्याचा त्यांना मोठा परिणाम मोहिते पाटलामुळे भोगावा लागणार आहे। तुम्ही काय सांगताल? आज खरं तर मोहिते पाटलांवर बरेच वर्ष झालं तुम्ही काम करताय, काय सध्याची परिस्थिती? सध्याची परिस्थिती मला एक सांगायचं आहे, आज या भाजप सरकारमध्ये काम करत असताना मोहिते पाटील कुटुंबीय महाराष्ट्रातलं असं कुटुंब आहे ज्या पक्षामध्ये ते असतात त्या पक्षाचं इमानदारीनं काम अख्खं कुटुंब, अगदी महिला भगिनी सुद्धा सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत लोकांच्या सेवेसाठी हजर असतं। माहिशिरसून कॅमेरामॅन विनोदसह मी रवी लवेकर, TV9 मराठी।